हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात? मस्त ना? तर मस्तच असायला पाहिजे. मी शीतल श्रीशा चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. तर आज पिऊच्या स्कूलमध्ये किड्स कार्निवल डे आहे. त्यासाठीच पॅरेंट्सला पण इन्व्हाइट केलेलं आहे. तर तिकडे चाललो आहोत आम्ही. तर बघूया काय आहे किड्स कार्निवलमध्ये ते. आणि स्पोर्ट डेचे त्यांचे जे प्राइज डिस्ट्रीब्युशन आहे ते पण राहिलेलं आहे. तर ते पण आहे. तर पिऊला पण काय काय प्राइज भेटणार आहे ते आपण बघूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, म्हणजे तुम्हाला कळेल पिऊला काय काय भेटलं आहे ते. स्कूलमध्ये आलोय, आम्हाला यायला 20 मिनिटं लागली. आता आतमध्ये जातोय, बघूया काय काय कसे स्टॉल आहेत. बापरे, इथूनच सुरुवात तर झाली स्टॉलला कार्निवल हे बघा, इथून स्टॉलला सुरुवात झालेली आहे. दिसत असेल तुम्हाला, अशा प्रकारे आहे. स्कूल तर तसं खूप मोठं आहे. इथे एंट्री करून आतमध्ये जायचं होतं, तर आम्ही पण एंट्री केली आणि गेलो मग आतमध्ये. तर आतमध्ये गेल्यावर बघा काय काय आले. छान असे सगळे आलेले. आपण इथे फोटो क्लिक करू पिऊ तुझा. आतमध्ये गेले की तिथे कार्निवलचं सेल्फी पॉईंट होता. तर मग तिथं तिचे फोटो काढले. मग तिच्या फ्रेंड पण आल्या, त्यांच्यासोबतही तिने फोटो क्लिक केले, कारण खूप खुश होत्या एकमेकींना भेटल्यानंतर. अशा प्रकारे ऑर्गनायझेशन केलं होतं. इथे बघा किती छान असं डेकोरेशन केलं आहे. आणि सगळे पॅरेंट्स पण आले होते त्यांच्यासाठी बसण्यासाठी. हे बघा अशी टेबल आणि चेअर पण लावण्यात आल्या होत्या. तर मस्त वाटत होते. डान्स ठेवले होते, तर मुलं इथं डान्स करत होते. श्रीशा पण आहे ह्यामध्ये. श्रीशा पण इथे डान्स करत होती, त्यांचा डान्स होता. तर त्यांनी डान्स केला. सगळे पॅरेंट्स पण एंटरटेनमेंट होत होते आणि एन्जॉय करत होते त्यांचे डान्स. वेगवेगळ्या डान्स होते, छान वाटत होतं. देखो देखो क्या वो पेड़ है, चादर ओढ़े या खड़ा कोई। देखो देखो क्या वो पेड़ है, चादर ओढ़े। व्हेरी नाईस, प्लीज क्लॅप फॉर दॅट. तिथे सांगत्या होते आणि त्यांनी सगळ्यांना चॉकलेट दिली. सगळे मुलं कशी जमा झालेत बघा. श्रीशाला पण चॉकलेट मिळाली त्यांच्याकडून. श्रीशा त्यांना हाय करत होती आणि त्यांनी सगळ्यांना चॉकलेट दिली. तर आम्ही गेलो वेगवेगळ्या पाळण्यांमध्ये बसायला. तर पिऊच्या फ्रेंड पण होत्या, त्यांच्यासोबत पिऊ सगळ्या पाळण्यांमध्ये बसली आणि त्यांनी पाळण्याच्या सगळ्या राईड एन्जॉय केल्या. एक झालं की एक राईड त्यांना एन्जॉय करायची होती, लगेच ते पळायचे. हे आहेत श्रीशाच्या फ्रेंड्स. हे बघा कशी मस्ती करताय, खूप खुश होत्या कारण त्यांना एक सोबत खेळायला भेटत होतं म्हणून. स्टेजवरती मुलं गाणी म्हणत होती, तर हिचा खालीच डान्स चालला होता. हे बघा, एकटीच डान्स करत होती. सगळेजण स्टेजकडे बघायचं सोडून हिच्याकडेच बघत होते, हिचा डान्सच. इथे मुलांनी वेगवेगळे प्रोजेक्ट बनवलेले होते आणि तेच इथे ठेवलेले होते. तर एवढे छान छान प्रोजेक्ट बनवलेले होते ना, तर खरंच आपल्याला काहीतरी शिकायला पण भेटतं त्यातून आणि कळतं की आजच्या मुलांच्या आयडिया कशा आहेत, काय ते सगळं. तर मला ते तर खूप आवडलं. मुलं पण छान एक्सप्लेन करत होती, ते बघून तर खूप छान वाटलं आणि आपल्याला पण थोडीशी आयडिया येऊन जाते की काय काय असतं, कसं असतं ते.
आणि सईला आणि त्यांना यायला लेट झालं होतं. तर पिऊच्या सगळ्या राईड झाल्या होत्या, पण सईसोबत परत एकदा सगळ्या राईडमध्ये बसली आणि सईसुद्धा खूप छान त्याच्यामध्ये बसून एन्जॉय करत होती. बघा, तिला तर उतरायचंच नव्हतं, एका गाडीत बसली म्हणजे त्यातच बसायचं होतं, एवढं ती खुश झाली होती. मला वाटलं नव्हतं बसून. हे बघा किती हॅप्पी आहे, हसते खूप. आणि हे एरोप्लेनमध्ये बसायचं होतं त्यांना, पण ह्यांना लेट झाल्यामुळे ते बंद झालं होतं तोपर्यंत, कारण 7 वाजले होते आणि त्यांचा 7चा टायमिंग होता. मग बंद केलं तर त्यांनी. तर असंच बसलं होलं तिला, मग ती खुश झाली. तिला असं वाटलं की चालूच आहे, बसली आहे म्हणजे खुश. मग आम्ही गेलो हॉर्स राईडकडे. तिथून पिऊला ह्याच्या अगोदर पण हॉर्स राईड नाही केली तिने, कारण तिला करायची होती, पण तिथं खूप गर्दी होती आणि त्यांचं प्राईज डिस्ट्रीब्युशन चालू असल्यामुळे तिला तिकडं बोलवलं आणि मग ती लगेच गेली तिकडे. आणि मग आता सईसोबत बसलेली आहे बघा इथं. तर मला वाटत नव्हतं सई बसेल म्हणून, पण ती एवढी छान बसली ना, मलाच भीती वाटत होती एवढ्यावरती एकटी कशी बसणार, पण चांगली पकडून बसली होती छान. तर इथं व्हिडिओ बनवत होते, असं रोटेशनल मोबाईल व्हायचं आणि मग व्हिडिओ बनवत होते. तर सईला आणि पिऊला तिथं उभं केलं होतं. तर हे बघा, पिऊ सई तर ती बघत होती सेल्फी स्टिक कुठे गेली आहे तिकडेच लक्ष होतं तिचं. तर आपण ज्याची जास्त आतुरतेने वाट बघत होतो ते आलेलं आहे प्राईज डिस्ट्रीब्युशन. तर इथं पिऊला बुक बॅलन्सिंग आणि रेसमध्ये, रनिंग रेसमध्ये तिचा विनर आहे ती. तर त्यासाठीच तिला इथं मेडल भेटलेलं आहे. तर हे आहे बुक बॅलन्सिंगमध्ये फर्स्ट आहे म्हणून गोल्ड मेडल मिळालं आहे, आणि रनिंग रेसमध्ये ती थर्ड आहे म्हणून तिला ब्रॉन्झ मेडल मिळालेलं आहे. आणि इथं सईचं पिऊची बॅग लटकून चालायचं काम चालू होतं. तिला आताच चालायला येते नेमकंच, तर ते बघा छान चालत होती. तर तिचाच आम्हाला व्हिडिओ घ्यायचा होता, पण जेव्हा चाल बोलले तर तेव्हा चालणं, तेव्हा चालायला लागली. नंतर अशी छान चालत होते बॅग लटकून, सगळे तिच्याकडेच बघत होती. नंतर व्हिडिओ बनवला. नंतर तिथं फूड स्टॉल होते, मग आम्ही सगळ्यांनी स्नॅक्स केलं थोडं थोडं, वडापाव खाल्ले सगळ्यांनीच. तर तिथे छोट्या मुलांच्या टॉयसाठी असे स्टॉल लागले होते. तर तिला पिऊला इथं बलून घ्यायचा होता आणि सईला ही टेडी घेतली. सई तर काय मागत नव्हती, तिला काही जे देईल ती हातात घेती, आणि पिऊला तर बलूनच पाहिजे होता. हा तो बलून घेतला. तर पिऊचा बलून गाडीपर्यंत जाऊस तर पण राहिला नाही, तिच्या हातातून सुटला, डायरेक्ट हवेत इतका उंच गेला तर तो दिसला पण नाही आम्हाला. तर कार्निवल डे तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आपले नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आपले व्हिडिओ बघत राहा. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.